सत्यजित, विहंगाला बासुंदी आवडते का? काय रे? अरे मी नाही येत आता, कंटाळा आला यार, सॉरी. काय झालं? राहू दे, नाही येत तो. काय झालंय? नक्की काय झालंय? नवऱ्याची आठवण येते का? नाही, तसं नाही ग. अंजली, अगं आई आहे मी तुझी, मला सगळं कळतं. आई, तसं नाही ग, पण उगाच थोडं अस्वस्थ वाटतंय मला. होतं असं कधी कधी. लोक म्हणायला म्हणतात, मुलीचे लग्न झालं की तिला 2 घरं मिळतात, पण खरं तर ही 2 घरं नवीन जबाबदाऱ्या घेऊन येतात. या रात्रीसाठी माझा जन्म झालाय सत्यजित. या रात्रीनंतर मला मरण जरी आलं ना तरी चालेल. मला माहित नाही कोणतं संकट आलंय, पण माझं मन मला सांगते की यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडतंय. ते तुला थांबवायलाच पाहिजे, आणि जोपर्यंत माझी खात्री होत नाही की यांच्यावरचं संकट टळलंय, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. तुला पाण्यात ठेवलं की संकट दूर होतं असं म्हणतात, मग आता हे संकट तू दूर करायलाच हवं. तू मंजिरी नाहीयेस, तू मंजिरी नाही. सत्यजित, सत्यजित, प्लीज आता मला सोडून कुठेही जाऊ नकोस. नाही नाही नाही, तू 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 मंजिरी नाही. सत्यजित प्लीज ऐक तर माझं. तू सत्यजित, नको माझ्यापासून असा लांब जाऊ. प्रिया, प्रिया मीच आहे, आणि मीच असायला हवं. तुझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणासाठी जागा नाही. मंजिरीचं रूप उसनं घेऊन छान दिसतेस. सत्यजित, तुला जर मी अशी आवडत असेल तर मी अशीच राहीन आयुष्यभर. मुखवटे आयुष्यभर चढवता येत नाहीत ना. आज मी तुला दाखवतो तुझं खरं रूप.